देवळाली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचाराला जोर आला असून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे देवळाली प्रवरामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। ही सभा सोसायटी डेपोसमोर दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजीव भोर यांनी पत्रकार परिषद घेऊन सभेबाबतची माहिती दिली। या पत्रकार परिषदेला युवा नेते राजू शेटे, प्रशांत मुसमाडे, आनंद कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना काँग्रेस अशी थेट लढत होत असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून कोणते मुद्दे मांडणार, विरोधकांवर कशाप्रकारे टीका करणार आणि मतदारांना कोणता संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे 19 डिसेंबर 2025 रोजी देवळाली प्रवरा येथे विजयी संकल्प सभेच्या निमित्ताने दुपारी 12 वाजता उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत। या ठिकाणी बाबासाहेब मुसमाडे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत दुसरे 20 उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। एकनाथ शिंदे साहेबांची सभा देवळाली प्रवरा येथे व्हावी अशी इथल्या मतदारांची आग्रही मागणी पुढे आल्यानंतर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी ही सभा होत असली तरी ही विजयी संकल्प सभा आहे, म्हणजे विजयाचा संकल्प इथल्या मतदारांनी केला, इथल्या नागरिकांनी केलेला आहे। वर्षानुवर्षाची या देवळाली प्रवरा परिसरात ज्यांनी दहशत चालवलेली आहे, नागरिकांवर सातत्याने दबाव आणून काम ज्यांनी इथे नांगानाथ चालवलेला आहे, याचं परिवर्तन करण्यासाठी मतदारांनी हाक दिलेली आहे आणि या महाराष्ट्राचा लाडका भाऊ उद्या या ठिकाणी येत आहे। माझी तमाम मतदारांना, देवळाली प्रवरा येथील नागरिकांना मी या जाहीर आवाहन करतो की उद्या आपल्या लाडक्या भावाला ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा आपण या ठिकाणी एकत्रित संकल्प करूया। उद्या आपली सर्वांची वाट पाहत आहोत। जय महाराष्ट्र। लोक वैतागलेले आहेत, तेच लोक सत्तेत आणि या देवळाली प्रवराचा मात्र विकासाच्या ऐवजी भकास करून टाकण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना हटवण्यासाठी इथला मतदार संधीची वाट पाहत होता आणि ती संधी बाबासाहेब मुसमाडे असतील, प्रशांत मुसमाडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या रूपाने ही संधी या ठिकाणी चालून आलेली आहे आणि नक्की या ठिकाणी इथला मतदार परिवर्तनासाठी सज्ज झालेला आहे। देवळाली नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे देवळाली प्रवरा येथे आमच्या विजय संकल्प सभेसाठी येत आहेत। तरी मी देवळाली प्रवरातील सर्व नागरिकांना, रावरी तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे इथं येत आहेत, तरी मोठ्या संख्येने आपण या सभेस उपस्थित राहावे। ही सभा देवळाली प्रवरा सोसायटी चौकामध्ये गणेश मंदिरा रोड समोर होणार आहे। या सभेमुळे देवळालीतील निवडणूक प्रचाराला नवं बळ मिळणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।